विदर्भ मराठवाड्यामध्ये तुम्ही पाहताय सकाळपासून हलका पाऊस सुरुवात झालेली आहे आणि हे वातावरण देखील सिस्टमनुसार वाढत चाललेला आहे। उद्याचा पाऊस थोडा आक्रमक रूप धारण करणार आहे विदर्भासाठी आणि नंतर तो 29 तारखेपासून महाराष्ट्रातून गायब होऊन जाईल। त्यामुळे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस शेतकऱ्यांना सांभाळायचं काम आहे, बाकी नंतर नाही सांभाळलं तरी चालेल। तुमच्या कमेंट घेतोय मित्रांनो, फक्त 2 मिनिटात मी तुम्हाला जे नवीन आले त्यांना एक अंदाज देऊन मोकळं होऊ द्या। बघा मित्रांनो, सध्या वातावरण हे विदर्भाच्या दिशेने धाव घेतंय। अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, वाशिम ह्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी सुरुवात झाली आहे, पण काही ठिकाणी मोठ्या पावसाला सुरुवात होण्यासाठी अवघ्या 4 ते 5 तासामध्ये सुरुवात होणार आहे। अकोला अग्रेसर आहे, अकोला जिल्हा आणि अमरावती जिल्हा हा पावसाच्या बाबतीत ह्या वेळेस मात्र अग्रेसर राहणार आहे। हे वातावरण बंगालच्या उपसागरातील बाष्पांचं आहे। डब्ल्यूडीचं वातावरण उद्यापासून स्टार्ट होते। डब्ल्यूडी 5 तासामध्ये नंदुरबारमध्ये दाखल होते। त्यामध्ये पश्चिमी चक्रवात हे दोन्ही गोष्टीचा याच्यामध्ये सक्रियतेचं प्रमाण देखील अधिक प्रमाणात आहे। आता तुमची कमेंट आहे धुळ्यामधनं, तुमचे नावं देखील तुम्ही चॅनलवरती व्यवस्थित ठेवत चला, मला वाचायला सोपं जातील। धुळ्यामधनं कमेंट होती मित्राची, त्या कमेंटला उत्तर असं आहे की तुमच्याकडे 28 तारखेला पाऊस पराक्रम करेल, तोपर्यंत अशा प्रकारचा जो पाऊस आहे तो मीडियम स्वरूपाचा राहील। नाशिकचं जे ऊन पडलं आहे काही ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये, ते ऊन गायब होणार आहे पुढच्या 2 तासामध्ये। वातावरण इकडे देखील बिघडणार आहे। जळगाव, भोकरदन, जाफराबादला देखील आजचा पाऊस चांगला आहे। दारवा देखील पाऊस आहे मित्रा, काही ठिकाणी चालू झालाय। मुळशी, पुण्याला देखील आहे आज आणि उद्या। अजय गोडंबे सर, अशोक राग सर, पाटोदा देखील पाऊस राहणार आहे, सकाळी हलके सरी झाले असतील। बार्शी, सोलापूर मध्यम स्वरूपाचा पाऊस येईल, गारपिटीचा इशारा तुमच्याकडे नाहीये। योगेश गोडे सर, तुमच्याकडे देखील पावसाचे आगमन होणार आहे। सिन्नर तालुक्यात देखील पाऊस येणार आहे, पण पावसाचं प्रमाण हे मध्यम स्वरूपाचं असेल, गारपीट सिन्नरला नाहीये। अहिल्यादेवी नगर परिसरामध्ये ऊन आहे काकडे सर, पण बऱ्याच भागांमध्ये वातावरण हे सक्रिय झालेले आहे। काही क्षणातच वातावरण हे डेव्हलप होणार आहे, पावसाला देखील सुरुवात होईल। पुण्याला देखील सतीश मुके सर, पावसाचं आगमन होणार आहे। दिनेश बोरसे सर, तुम्हाला आजचा दाग कमी आहे, तुम्हाला उद्यापासून पाऊस आगमन करणार आहे। आज बुलढाणा, जालना, परभणी सकाळपासून हलक्या सरींना सुरुवात झाली आहे आणि यांच्या देखील भागांमध्ये पावसाचं आगमन हे संध्याकाळपर्यंत वाढून जाईल। चाळीसगाव परिसरामध्ये वातावरण हे डेव्हलप झालंय मित्रा, पाऊस चालू आहे, बऱ्याच ठिकाणी हलक्या सरी सुरू आहेत, पण तुम्ही त्या कमेंटमध्ये का सांगत नाही हे देखील मला प्रश्न पडलेला आहे। बऱ्याच ठिकाणी पत्रावून पाणी वगळापुरता पाऊस झालेला आहे आणि आज दुपारनंतर काही ठिकाणी मोठा पाऊस होण्याचे चान्सेस आहेत। जुबेर शहा सर, पाऊस येणार आहे आपल्याकडे देखील। चांदोडला पाऊस नाही मित्रा मोठा, पाऊस पेंडवणी होऊ शकतो तुमच्याकडे, चांदोडचा जी कमेंट आली ते आता। नांदेड, किनवट देखील वातावरण सक्रिय झाले आहे। फुलंब्री पाऊस झाला मित्रा सकाळी हलका, दुपारनंतर देखील आगमन होणार आहे। तुमच्या कमेंटला उत्तर अजूनही मोठ्या प्रमाणात देण्याची जे गरज आहे त्या पद्धतीने वातावरणाची जी सिस्टम बुलढाणा भागामध्ये पुढच्या काही तासामध्ये आगमन होते। बुलढाण्याचा बराचसा भाग तो आज संध्याकाळपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाच्या रडावरती घेणार आहे। त्यामुळे जळगाव, बुलढाणा हा अग्रेसर आहे। छत्रपती संभाजीनगर, पुणे, सांगली देखील मध्यम ते हलक्या पावसाच्या रडावरती आहे। जसं मागच्या वेळेस जसं सांगितलंय, इथे गारपीट वगैरे काही राहणार नाही। द्राक्ष बागायतदारांना इथे गुड न्यूज आहे, पण धुळीचा प्रादुर्भाव आणि वारं काही ठिकाणी याच्यामध्ये देखील असणार आहे। जळगाव परिसर, मौताळा परिसर, बुलढाणा परिसर हा मात्र आज पावसाच्या रडावरती जास्त प्रमाणात येणार आहे। अकोला, अमरावती देखील पावसाच्या रडावरती आहे। उद्या पहाटपर्यंत हे वातावरण महाराष्ट्रामध्ये कायम आहे। उद्या संध्याकाळचे 12 वाजल्याच्या नंतर वातावरण हे महाराष्ट्रातून हद्दपार होईल, म्हणजे 29 तारखेला हे वातावरण निघून जाईल। 1 जानेवारीपासून वातावरणाची मध्ये एक मोठा बदल होणार आहे, तो म्हणजे थंडीमध्ये वाढ होईल आणि थंडी ही कायमस्वरूपी आठवडाभर किंवा 12 दिवस ही महाराष्ट्रात टिकून राहील। त्यानंतर पुन्हा संक्रांतीच्या पिरियडमध्ये देखील वातावरण हे डेव्हलप होणार आहे। पुन्हा तुम्हाला सविस्तर पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करेल। 27 तारीख पूर्ण विषय क्लिअर करून घेतो, म्हणजे तुमच्या कमेंटला सगळे उत्तर मिळून जातील। 27 तारीख मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता। संध्याकाळच्या वेळेला 1-2 ठिकाणी जास्त पाऊसही पडू शकतो। अकोला, बुलढाणा, अमरावती इथे आज पावसाचं आगमन हे जोरदार असणार आहे। बऱ्याच भागांमध्ये हा पाऊस होईल, काही ठिकाणी पेंडवणी तर काही ठिकाणी चांदणभरी पावसाची शक्यता आहे। इथे तुरळक ठिकाणी गारपीटचा इशारा आहे। जेवढी मोठी गारपीट इतरांनी सांगितली त्या पद्धतीची गारपीट नाही आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी विनाकारण घाबरून जाऊ नका। मालेगाव, धुळे या भागात देखील बारीक गारा पडतील, उत्तर साईड विशेष, नंदुरबार, धुळे उत्तर भाग विशेष। आणि खरं तर हे कंडिशन जे आहे ही 25 ते मी जसं गारपीटचा इशारा आणि 65% क्लाउड कव्हरिंगसह पाऊस बरसणार आहे, त्याच्या टक्केवारी किती सांगितली तुम्हालाही माहिती आहे।
हे जी कंडिशन आहे गेल्या वर्षीसारखी ही MP ला घडणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये घेतलेत जे जिल्हे हे 4-5 जिल्हे घेणार आहे तो जळगाव, धुळे, नंदुरबार, अकोला, अमरावती हे सगळं MP ला मोठा प्रभाव करणार आहे। महाराष्ट्राला मराठवाड्यात तर हलका ते मध्यम, पश्चिम महाराष्ट्रातील नाशिकपासून अलीकडे हलका ते मध्यम, नाशिकपासून पलीकडे मोठा पेंडवणी, काही ठिकाणी 1-2 ठिकाणी चांदणबरी होईल। अवकाळी जी कंडिशन आहे ती खानदेश आणि विदर्भापुरती मर्यादित आहे, त्यामुळे विनाकारण घाबरले जाऊ नका। फक्त जे अकोला, बुलढाणा आणि अमरावती ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी जनावरे आजचे दिवस बाहेर ठेवू नका। हे 2-4 जिल्हे जास्त प्रमाणात हाय अलर्टवरती आहेत। मात्र इकडे मराठवाडा आणि खानदेशचा जो काही पश्चिम महाराष्ट्राचा आणि दक्षिण महाराष्ट्राचा जो भाग आहे यांना धाक नाही आहे। हे बारामतीला देखील हलक्या सरी आहेत। धुळे गारपीट आहे मित्रा, पण एवढी मोठी नाही आहे, तुमचं नुकसान होईल अशी कंडिशन नाही आहे। गारपीट बारीक ज्वारीवाणी वगैरे धुळ्या पडणार आहेत आणि ज्या बाउंड्री लगतचा भाग आहे MP चा इकडे मात्र मोठं प्रमाण आहे, कारण की जिल्हा डिक्लेअर केला तर तुमचे भाग कोणते असू शकतात हे देखील डिक्लेअर करावं लागते। तर भाग या जिल्ह्यामध्ये 3 प्रकार मोडणार आहेत। एक बाउंड्री लगतच्या भागांना ढगांची लेअरच्या मॉडेलनुसार मोठी दाखवते आणि त्याप्रमाणे तिथे अल्ट्रा सिरस सॅक्टो कोलंबसचा देखील प्रभाव अधिक प्रमाणात आहे, त्यामुळे तिकडल्या भागांमध्ये गारपीट जास्त होऊ शकते। पण जो काही धुळ्याचा दक्षिण एरिया असेल, पश्चिम एरिया असेल, इथे प्रमाण थोडं कमी आहे, त्यामुळे घाबरण्यासारखी कंडिशन नाही। तर आपण पाहतोय अकोला आणि अमरावती हे जे जिल्ह्यांचं मी सातत्यानं नाव घेतोय, ह्या जिल्ह्यांना शेतकऱ्यांनी थोडं सतर्क राहायचं। पाणी बिणं बंद केलं असेल कालपासून, ठीक आहे। आता 29 तारीख काय सांगते बघून घ्या। 29 तारखेला वातावरण हे थोडं नॉर्मल ढगाळलेलं राहील, हलक्या सरी 1-2 ठिकाणी पडल्या। उद्यापासून म्हणजे 29 तारखेपासून वातावरणाचा प्रभाव हा कमी होऊन जाईल। त्यानंतर धुळी धुकं ढगाळलेली परिस्थिती, हलक्या मलके ढग वगैरे अशी कंडिशन होत राहणार आहे। 1 तारखेपासून वातावरणामध्ये फरक पडून जाईल, क्लिअर वातावरण 2 तारखेपासून होईल आणि 2 तारखेपासून वातावरणामध्ये चांगली मोकळीक पाहायला मिळेल। 14 संक्रांतीच्या पिरियडला म्हणजे 14 जानेवारीपासून वातावरण हे खूप चांगल्या पद्धतीचं पुन्हा एकदा बिघडणार आहे। धुळीचा प्रभाव देखील पुन्हा सुरू होणार आहे सातत्यानं। प्रत्येक महिन्यामध्ये 2दा तर फेब्रुवारी महिन्यामध्ये 3दा वातावरण बिघडणार आहे। जानेवारीपेक्षा फेब्रुवारी महिना डेंजर आहे, त्यामध्ये मार्च आणि फेब्रुवारी ज्या टायमिंगला शेतकऱ्यांचे गहू उत्पादक असतील, ज्वारी काढणीचा वेळ असेल, त्या टायमिंगला वातावरण पुन्हा सिस्टम बिघडणार आहे। 25 ते 26 डिसेंबर ही कालावधी आहे। मागील आठवड्यापूर्वीच आपण एका व्हिडिओमध्ये जाहीर केली होती की अशा प्रकारे हे घडत जाईल, तर त्या पद्धतीने तिथे घडताना देखील मॉडेलनुसार स्पष्ट व्यक्त झालं आहे। अशा प्रकारे ही कंडिशन आहे। तर पुन्हा एकदा 2 मिनिटांमध्ये तुमचा पूर्ण आजचा शेड्यूल सांगून टाकतो, म्हणजे जे काही नवीन आले असतील त्यांना हा अंदाज मिळून जाईल। मराठवाड्यामध्ये सध्या सक्रिय असलेलं वातावरण हे अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, जालन्याकडनं बुलढाणा, अकोला, अमरावती घेराव घेतलेला आहे। अकोला पूर्ण ढगाळलेला आहे आणि किनवटसुद्धा ढगाळलेला आहे। इकडे दक्षिण महाराष्ट्र पूर्णपणे ढगाळलेला आहे, त्यामुळे पावसाचं प्रमाण ह्या अकोला, अमरावतीमध्ये वाढतं आहे। तर संध्याकाळपर्यंत कोणत्या कोणत्या भागात पाऊस दाखल होईल? छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवीनगर परिसर, लातूर, नांदेड, लोणार परिसर, बुमराळा परिसर देखील आहे। त्यानंतर रिसोड, वाशिम एरिया देखील आहे, मेहकर पट्टा देखील आहे, अकोला, अमरावती हा देखील पट्टा आहे, मालेगाव, धुळे, जळगाव, नाशिक, सिन्नर, निफाड परिसर देखील आज संध्याकाळपर्यंत पावसाच्या रडावरती आहे। जळगाव वगैरे भाग देखील पाणी चांगलाच होणार आहे। वाऱ्यामुळे पिकांना पाणी देऊ नका। मकाचं पाणी 2 दिवस बंद ठेवा सगळ्या शेतकऱ्यांनी। नागपूर देखील आहे, मका उत्पादक, ज्वारी उत्पादक पाणी बंद ठेवा, हरभरा उत्पादक ह्या 4 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पाणी बंद ठेवा। दक्षिण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पाणी धुळीमुळे बंद ठेवा, आणि आता उद्यापासून परवापासून पुन्हा सुरू ठेवलं तरी चालतंय। तर मित्रांनो, हा सगळा होता शेड्यूल। ज्यांना कोणाला अजूनही माहिती पाहिजे असेल त्यांनी कालचा व्हिडिओ पहा, कारण की कालच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक पॉईंट समजून सांगितलेला आहे। पुढच्या 4 तासामध्ये पावसाचं प्रमाण हे फक्त विदर्भामध्ये वाढतं आहे, मराठवाड्यामध्ये मात्र अशाच प्रकारे हलका ते मध्यम 65% भागांमध्ये होत राहणार आहे। जेणेकरून मी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना सातत्याने सांगत आलेलो आहे की पाणी फक्त वाऱ्यामुळे बंद करायचे पिकांना, आणि इकडे पाऊस यांना बरा होणार आहे बुलढाण्यातल्या शेतकऱ्यांना, त्यामुळे त्यांनी पाणी बंद केलं तरी चालतंय। तर आज छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, जळगाव, धुळे ह्या जिल्ह्यांनी सतर्क राहायचे। नागपूरपर्यंत, वाशिमपर्यंत सतर्क राहायचे, आणि मध्यम ते चांगला पावसाची शक्यता असणारा वर्धा, यवतमाळ हे जिल्हे आहेत। त्यामुळे विशेष करून नाशिक जिल्हा मध्यम पावसाचा आहे। नाशिक जिल्ह्याच्या द्राक्ष उत्पादकांनी, कांदा उत्पादकांनी गारपिटीचा धाक धरू नये। फक्त थोडी भीती आहे, नाही म्हणत नाही। मनमाड वगैरे साईड आहे तेवढ्याच भागात भीती आहे, बाकीच्या शेतकऱ्यांना ही भीती नाही।
त्यामुळे सांगलीचा देखील भाग त्याच्यामध्ये सांगितला.